यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या। बर्ड फ्लू संसर्गजन्य पक्ष्यांना मारले जाणार, किती दिवस बागा बंद ठेवणार। या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर। सोलापुरात गेल्या महिन्याभरापासून कावळे विविध ठिकाणी मरून पडतायत। प्रसिद्धी माध्यमातून जास्तच ओरड झाल्यानंतर पशुसंवर्धन विभाग व जिल्हा प्रशासन जागे झाले। गेल्या 3 दिवसांपूर्वी त्यांनी सिद्धेश्वर तलाव परिसर, भुईकोट किल्ला, खंदक बाग, किल्ला बालोद्यान, संभाजी तलाव परिसर नागरिकांना फिरण्यासाठी प्रतिबंधित केला। वास्तविक पाहता बर्ड फ्लू हा संसर्गजन्य आजार आहे आणि पक्ष्यांची विविध ठिकाणी ये-जा असते, त्यामुळे याच ठिकाणी बंदी का असा प्रश्न निर्माण झालाय। सिद्धेश्वर मंदिर, पार्क चौपाटी, स्विमिंग टँक, पार्क क्रिकेट स्टेडियम या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणावर पक्षी आहेत। ही जवळच असलेली ठिकाणे मात्र नागरिकांसाठी खुली आहेत, त्यामुळे कोणतेही शास्त्रीय कारण न देता प्रशासनाने वरील 3ही ठिकाणे, ज्या ठिकाणी दररोज हजारो सोलापूरकर मॉर्निंग वॉक तसेच व्यायामाला येतात, ती प्रतिबंधित केली आहेत। बर्ड फ्लूचा धोका 10 किलोमीटर परिसरात पसरू शकतो। शिवाय संसर्गजन्य पक्षी मारावेत असे देखील संकेत असतात। मृत्यू झालेल्या पक्ष्यांची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावणे गरजेचे आहे। मात्र इतर गोष्टींकडे लक्ष न देता केवळ नागरिकांची फिरण्याची ठिकाणे बंद केल्याने बर्ड फ्लूचा संसर्ग बंद होऊ शकेल का, हा मोठा प्रश्न आहे। जे पक्षी मरतात त्यावर वॉच ठेवून पशुसंवर्धन विभागाने तसेच महापालिकेने त्यांची तातडीने विल्हेवाट लावणे आणि वरील ठिकाणी दररोज कर्मचाऱ्याची नियुक्ती करून निरीक्षण ठेवणे आवश्यक आहे। हा परिसर नागरिकांना व्यायामासाठी खुला करणे गरजेचे आहे, असे मत अनेक नागरिकांकडून व्यक्त होत आहे। आज प्रशासनाची बैठक होणार आहे आणि त्या बैठकीत हा निर्णय व्हावा हीच अपेक्षा। सोलापुरातील हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या किर्लोस्कर सभागृहात आज सायंकाळी होणार संत सावतामाळी तसेच इतर संतांच्या अभंगावर आधारित विठ्ठल देखियेला डोळा हा कार्यक्रम। सोलापुरात 3 मे रोजी होणाऱ्या बौद्ध साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी योगीराज वाघमारे यांची निवड। सोलापूर विद्यापीठात आजपासून 5 दिवस होणार युवा नेतृत्व शिबिर, राज्यभरातील 200 विद्यार्थ्यांचा राहणार सहभाग। दिव्यांग मंत्रालयात आयुक्त पदावर कार्यरत असल्याचे भासवून नोकरी लावतो असे सांगून सांगोल्यातील जवळा येथील वीरा बर्वे याची 15 लाखांची केली फसवणूक। माळशिरस तालुक्यातील नातेपुतेच्या विजय म्हस्के याच्या विरोधात गुन्हा दाखल। सोलापूर झेडपीत आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या 63 कर्मचाऱ्यांना सीईओ कुलदीप जंगम यांनी दिली पदोन्नती। गेल्या 70 वर्षांपासून कोणाच्या मनगटावर, घरातल्या भिंतींवर, कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात नवभारत पोहोचला आहे। नवभारत वॉच कंपनीमध्ये आता विक्री सोबत अत्याधुनिक सर्व्हिस सेंटर, सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड्सची घड्याळं एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर 250 रुपयापासून इकॉनॉमिकल रेंजची सर्व घड्याळं उपलब्ध। नवभारत वॉच कंपनी, चौपाड, सोलापूर। Spenka premium water with added mineral quality and experts in water manufacturing, available in 1 liter, 500 ml and 200 ml. Contact 7385460039. Office 6 Cross Road, Commercial Complex, जुना पुणे नाका, सोलापूर। एक बाटली पाणी झाडासाठी या लोकजागृती आणि लोकसहभाग अभियानाचा उद्या सोलापूर महापालिकेत आयुक्त सचिन ओंबासे करणार शुभारंभ। गेल्या 9 महिन्यांपासून अंतराळ स्थानकात अडकलेल्या सुनीता विल्यम्स बुधवारी पृथ्वीवर परतणार, भारतीय नागरिक जल्लोष करण्याच्या तयारीत। मद्य घोटाळ्यात आरोपी असलेल्या अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात ईडीने दाखल केलेल्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी। ब्रिटनमधील सेंट्रल बँकेकडून रिझर्व्ह बँकेला डिजिटल परिवर्तन पुरस्कार जाहीर झाल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आरबीआयचे कौतुक। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, फडणवीस यांचा कारभार औरंगजेबासारखा। या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यात पुन्हा भाजप विरुद्ध काँग्रेस असे शाब्दिक युद्ध रंगणार। विधान परिषदेच्या 5 रिक्त झालेल्या आमदार पदाच्या जागेसाठी सोलापूर शहर जिल्ह्यातून एकाही कार्यकर्त्याला मिळाली नाही संधी।
उन्हाळी हंगामानिमित्त स्वारगेट बस स्थानकातून सोलापूर, अक्कलकोट, बार्शी, कोल्हापूर आदी शहरांसाठी 10 एप्रिल ते 15 मे या दरम्यान सोडल्या जाणार अतिरिक्त बसेस. सोलापूर जिल्हा प्रशासनाने आदेश काढले, मात्र बर्ड फ्लूमुळे प्रतिबंधित असलेल्या अनेक ठिकाणी चिकन विक्री, मांस विक्रीची दुकाने सुरूच. 393 परदेशी उपग्रह प्रक्षेपणातून भारताने कमावले $14.3 कोटी. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांची लोकसभेत माहिती. पहिल्या फेज मधील यशस्वी वाटचालीनंतर आता मुद्रा कन्सल्टन्सी आणि डेव्हलपर्स घेऊन आले आहेत राजमुद्रा रेसिडेन्सी. फेज 2 आलिशान अशा 70 बंगल्यांचा भव्य प्रोजेक्ट. सर्व अत्याधुनिक सुविधा, प्रशस्त रोड, प्रत्येक बंगल्याला स्वतंत्र पार्किंग, 2 आणि 3 BHK प्रीमियम लक्झरियस रो विलास आणि स्वतंत्र बंगले. चला तर मग आजच स्वप्नातील घर बुक करूया. साईटचा पत्ता श्रीराम समर्थ नगर, CNS हॉस्पिटलच्या समोर, मंगळवेढा रोड, सोलापूर. आजच संपर्क साधा 70 66 94 25 70. Kia, movement that inspires. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वतीने उद्या सेट नेट पेपर 1 या संदर्भात कार्यशाळेचे आयोजन. बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणात 6 मुख्य आरोपींनी जबाब फिरवला. म्हणाले, जमिनीचा वाद हत्येचे कारण होते. आरोपपत्रात लॉरेन्स बिश्नोईचे नाव नाही. चांद्रयान 5 मोहिमेला केंद्राची मान्यता. चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास करण्यासाठी 250 किलो वजनाचा रोव्हर घेऊन जाईल चांद्रयान. औरंगजेबाची कबर म्हणजे महाराष्ट्राच्या अस्मितेचे, झुंजार पराक्रमाचे स्मारक. उद्धव ठाकरे गटाचा कबर पाडण्याला विरोध. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकन AI संशोधकांच्या पॉडकास्टमध्ये लावली हजेरी. म्हणाले, पाकिस्तानने नेहमीच आमचा विश्वासघात केला, तर डोनाल्ड ट्रम्प धाडसी नेते आहेत. विविध कार्यक्रमांसाठी 2000 चौरस फुटाचा AC बँक्वेट हॉल. हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह. लग्न समारंभ, रिसेप्शन, वाढदिवस, सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये. पत्ता 195 बुधवार पेठ, सम्राट चौक, चिडगुप्कर हॉस्पिटल समोर, सोलापूर. संपर्क 8956 03 31 00 आणि 8956 03 31 01. न्यूझीलंडने पाकिस्तान विरुद्ध पहिला T20 सामना अवघ्या 61 चेंडूत जिंकला. 1 विकेट गमावून गाठले 92 धावांचे लक्ष्य. पाकिस्तानचा 9 विकेट्सने पराभव. अंकिता लोखंडे, तेजस्वी प्रकाश व इतर 25 सेलिब्रिटींची फसवणूक. स्काय 63 या एनर्जी ड्रिंक ब्रँड विरुद्ध तक्रार दाखल. जाहिरात प्रमोशन केले पण सर्व चेक बाउन्स. बीडमध्ये आणखी एका तरुणाचा बेदम मारहाणीमुळे मृत्यू. संतोष देशमुख प्रकरणाची पुनरावृत्ती म्हणत अंजली दमानिया आक्रमक. सरकारवर केली टीका. द्राक्षाला चांगल्या भावामुळे यंदा बेदाणा उत्पादन 25% घटणार. निसर्गाच्या साथीमुळे द्राक्षास प्रति किलो 50 ते 75 रुपये इतका मिळतोय भाव. भक्तिमय वातावरणात 375वा तुकाराम बीज सोहळा पार पडला. तुकोबांच्या गजराने दुमदुमली देहू नगरी. बीज सोहळ्याला भाविकांची अलोट गर्दी. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTube वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.